मका लागवडीसाठी जबरदस्त उत्पादन देणाऱ्या टॉप 5 व्हरायट्या। तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी शेतकरी ॲग्रो क्लिनिक गंगापूर संचालिका अलिक्षा मंसुरी। मका लागवडीसाठी जबरदस्त उत्पादन देणाऱ्या आणि रोग प्रतिकारक्षम असणाऱ्या टॉप 5 व्हरायटी आहे। तर 5व्या क्रमांकावर येते हायटेक 5108। या व्हरायटीचे प्रमुख वैशिष्ट्ये लष्करी अळी आणि प्रमुख रोगासाठी प्रतिकारक्षम। ही व्हरायटी काढणीपर्यंत हिरवळ टिकून ठेवते। त्याचप्रमाणे ही व्हरायटीचा परिपक्वतेचा कालावधी 105 ते 115 दिवसाचा आहे। योग्य जर नियोजन केले तर 30 ते 35 क्विंटल उत्पादन मिळू शकते। 4थ्या क्रमांकावर येते मायको 3845। कणीस जाड, बिट्टी बारीक, गडद नारंगी पिवळ्या रंगाचे दाणे ही तिचे प्रमुख वैशिष्ट्य आहे। त्याचप्रमाणे ही व्हरायटीची उंची सरासरी 210 ते 220 सेंटीमीटर इतकी जाते। योग्य नियोजन जर केले तर 35 ते 40 क्विंटल उत्पादन मिळू शकते। 3ऱ्या क्रमांकावर येते पायोनियरची 3524 व्हरायटी। ही व्हरायटी अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचा विश्वास जिंकत आहे। या व्हरायटीचे कंस हे एकसारखे लांब आणि शेंड्यापर्यंत भरगच्च भरलेले असते। त्याचप्रमाणे या व्हरायटीचा परिपक्वतेचा कालावधी 118 ते 120 दिवसाचा आहे। उच्च उत्पादनक्षम म्हणून हिचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते आणि या व्हरायटीचे एकरी उत्पादन 35 ते 40 क्विंटल उत्पादन मिळू शकते आहे। 2ऱ्या क्रमांकावर ॲडव्हान्टापॅक 741। गडद नारंगी पिवळ्या रंगाचे आकर्षक आणि वजनदार दाणे ही त्याची खासियत आहे। त्याचप्रमाणे जाडसर कणीस आणि भरगच्च भरलेले दाणे। प्रमाणे याचा परिपक्वतेचा कालावधी 110 ते 115 दिवसाचा आहे। तसेच योग्य नियोजन जर केले ते 35 ते 40 क्विंटल उत्पादन मिळू शकते। ह्या दाण्याची गुणवत्ता आणि बाजारातील मागणी यामुळे ही लोकप्रिय ठरत चालली आहे। आता नंबर 1 वरती आहे न्यूजीविडू कॅप्सूल। तर गडद नारंगी रंगाचे आकर्षक आणि भरगच्च भरलेले कणीस आणि कॅप्सूलच्या आकाराचे दाणे हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे। याचा परिपक्वतेचा कालावधी 110 ते 120 दिवसाचा आहे। तसेच शेतकरी बांधवांनी सरासरी 35 ते 40 क्विंटल इतके उत्पादन मिळवले आहे। त्याचप्रमाणे योग्य जर नियोजन केले तर 40 ते 45 क्विंटल उत्पादन मिळू शकते। तर शेतकरी बंधूंनो, मका कोणतीही असो, व्हरायटी कोणती असो, जर योग्य नियोजन केले, योग्य खत मात्रा, तसेच योग्य पाणी व्यवस्थापन, तण नियंत्रणासाठी योग्य नियोजन, त्याचप्रमाणे कीड व रोग नियंत्रणासाठी योग्य ती फवारणी जर तुम्ही वेळेवर केली तर नक्कीच तुम्ही 40 ते 45 आणि 45 ते 50 क्विंटल उत्पादन मिळू शकता। तसेच खत व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन शेड्यूल पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत। तर आपल्या शेतकरी ॲग्रो क्लिनिक गंगापूर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद।